व्यासपीठावर उपस्थित आजचे सत्कार मूर्ती माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई सर, भारताचे सरन्यायाधीश, साहेबांचे मातोश्री डॉक्टर कमलाताई गवई मॅडम, साहेबांचे अर्धांगिनी सौ तेजस्विनी वहिनी मॅडम, भारताचे माजी सरन्यायाधीश श्री NV रमणा साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडाचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज ऑनरेबल श्री जस्टिस कांबरे सर, आमचे गार्डियन जजेस ऑनरेबल श्री किलोर सर, ऑनरेबल श्री पाटील सर, बारचे अध्यक्ष श्री सुनील देशमुख साहेब, बार काउन्सिलचे अध्यक्ष श्री पांडे साहेब, सदस्य श्री देशमुख साहेब आणि श्री देशमुख सुनील देशमुख यांचे पदाधिकारी, मंचावर उपस्थित मान्यवर, मंचासमोर उपस्थित माननीय न्यायाधीश, सिटिंग जजेस, ऑनरेबल फॉर्मर जजेस, ऑनरेबल डिग्नेटरीज, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी सर्वांनाही क्षमा करा, वेळ अभावी मला बोलण्यापेक्षा ऐकायचं जास्त आहे. सर्वप्रथम अमरावती बार असोसिएशन त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो. दोन गोष्टीसाठी, एक त्यांना माननीय भूषण गवई साहेबांचं सत्कार करण्यासाठी संधी मिळाली आणि दुसरं कारण हे आहे की प्रथम मान त्यांना सत्कार करण्यासाठी प्रथम मान त्यांना मिळालेला आहे. साहेबाबद्दल बोलण्यासाठी मी फार कमी पडतो, मला शब्द कमी पडतात. साहेबांच्या एलिव्हेशनमुळे अनेक लोकांचा आशा पल्लवित झाल्या आहे. वर्णन जर करायचं असेल तर मी एक उपमा देतो. आपण पिक्चर मध्ये पाहतो, हिरो जेव्हा विलनच्या मागे धावत असतो, विलन जरा संकटाच्या परिस्थितीत असतो. आत्ताच्या काळात काय होतात मला माहित नाही, मी अनेक वर्ष झाले पिक्चर हॉलमध्ये जाऊन लहानपणी पिक्चर पाहत असताना मी अशा वेळेस नुसतं हाताने नाही पायाने देखील थाळ्या वाजवायचं. साहेब बेंचवर आल्यानंतर सर्वसामान्यांची देखील तेवढी खुशी आहे. रॉईट्स झाल्यानंतर आपण पोलिसांना नेहमी ब्लेम करतो, पण घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर जी पीडितांची जी त्यांना एक हमी मिळते, ती भावना आज नागरिकांची आहे. माननीय साहेब, आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाल्यानंतर सर्वांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. आपण कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आणि रूल ऑफ लॉ याचा प्रमोशनसाठी आपण अहोरात्र, त्यांना माहिती आहे, एक डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीचा मेंबर म्हणून आम्हाला खूप पाठबळ मिळत आहे. त्याच्यामुळे मला याविषयी कमी बोलायचे, मला असं वाटतं की कमी बोलायला पाहिजे, कारण अनेक वक्ते आहेत आणि मी तेवढं काही मोठं नाही आहे बोलण्यासारखा. परंतु एक मला जिल्हा प्रधान न्यायाधीश म्हणून काही गोष्टी मला इथे बोलणं आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे सदस्य आणि आम्हाला माननीय लॉर्डशिप्स, जनरल सुप्रीम कोर्ट, रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट आणि शासनाच्या वतीने पोलीस कमिशनर, कलेक्टर, ZP, PWD आणि सर्व विभागाकडून आम्हाला सहकार्य मिळालेले आहे. त्याशिवाय आजची ही सभा होऊ शकली नसती इतकं ग्रँडली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद सांगतो.
आणि इथे माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.